आता आपण ब्लॉगर आहे म्हटल्यावर लई वेळ कॅमेऱ्याच्या मागे राहणार नाही. आलो मग कॅमेऱ्याच्या पुढं. जितकं जास्त तुम्ही त्यातनं पाणी काढणार, वर्षातून एकदा घरची साफसफाई सर्वजण करतात. तर डिग्रजच्या कृष्णाकिनारी ही साफसफाई मोठ्या अंथरूण पांघरुणाची कशी केली जाते याचा हा भाग आहे. आणि झालेल्या घडामोडी आणि घटना आहेत तर हा पहा. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी मी कंटिन्यू व्हिडिओ टाकते, तुम्ही पाहत चला. सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ पहा, तुम्हाला खूप मजा येईल आणि दररोजचं टेन्शन तुम्ही विसरून जाल. अशा प्रकारे मी हे भाग तयार केले आहेत. तर पहा आणि तुमच्या मित्रांशी देखील शेअर करा. खुश रहा. धन्यवाद. बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये दसरा या सणा दिवशी पूर्ण घराची साफसफाई करतात. आणि आता हे मोठे अंथरूण पांघरुण आहेत, हे साफ करायला नदीवरच जावं लागते, त्याशिवाय चांगलं निघतच नाहीत. आणि मन्या आपला गाडीवर बसण्याचा प्रयत्न करतोय आणि थोड्या अंतराने ते उतरतोय. आता आपण जाऊया डिग्रजच्या कृष्णाकाठी अंथरूण धुवायला. अंथरूण धुवायला आपण लहान पुलाजवळ जातोय, जो तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ दाखवलाय. आणि त्या ठिकाणी धरण आहे. आमचा भाऊ गाडी हाण लागलाय आणि या ठिकाणी पहा मी बसलेलो आहे. आता धरणाजवळ पोहोचताच अरे गर्दी भरपूर आहे. आयुष्यभर काय करते रे. आणि दोन चुलत भावांची गाडी क्रॉस होते. आता या छोट्या धरणावर त्या बाजूला खडक आहे आणि खडक स्वच्छ आहे, त्यामुळे बरेच सगळेच गाववाले इथे धुतात. आणि या साईडला आता धुवायला चालू केलेत. या साईडला आधी कोण धुत नव्हतं, पण आता गर्दीच भरपूर असणार आहे. आयला गर्दी हाऊसफुल गर्दी आहे पहिला आठवडा. दरवर्षी ठरल्याप्रमाणे नित्य नेमाने काम आहे आपले. डेगरचा कृष्णाघाट स्वच्छतेने भरून गेला आहे. हे पहा, बोचके घेऊन डोक्यावरून कुठल्याही पद्धतीने तिथे आणतात आणि रगडून रगडून धुतात. आणि आता या ठिकाणी गाडीला कटडा नाही या पुलाला, तरी गाडी कडलाच लागते. कडला गाडी उभा केला आहे सावकाश. इथून पडल्यानंतर पोहायला येणाऱ्या माणसाचं देखील अवघड आहे, कारण की दगड खूप आहेत खाली. आणि या ठिकाणी घडलेली आहे काल रात्री अशी घटना की एक जण वाहून गेलाय, त्यामुळे पुलावर गर्दी आहे इथं. मंड्यावर इथनं माणूस पडला पुलावर नाही का. होय संध्याकाळी माणूस पडलाय. होय होय. अरे या पाण्यात तर काय गावणार बघ की. त्या मोठ्या पुलाच्या पलीकडे डिग्रजचा कृष्णाकाठ आहे आणि हे आपलं छोटं धरण आहे. आणि बंधाराचे दरवाजे कधी लावलेले असतात आणि कधी काढलेले असतात, त्यामुळे पाणी उपनत वाहत आहे. कारण की पावसाळा नुकता संपला असतो आणि दसरा आला असतो. आणि या ठिकाणी आहे ढपचिक ढिपचिक सगळीकडे स्वच्छता. ट्रॅक्टर तुम्ही आणलाय काय. आवडलं का नाही. डिग्रजचा कृष्णाघाट दिसणार तुमचं शूटिंग. नदी किनारी असा हा सुंदर पंख दिसतोय, निळा आणि काळसर. तर हा खंड्याचा पंख आहे, ज्याला इंग्लिशमध्ये किंगफिशर देखील म्हणतात. आणि हा पंख नदी किनारी असतोच. इतक्या गर्दीमध्ये धुण्यासाठी चांगली जागा हुडकणं ही एक कसरतच असते. आणि आमचा भाऊ बघत आहे इकडे तिकडे कुठे जागा चांगली आहे. मी देखील बघत आहे. खालून धरण हे असं दिसतंय पाणी जाताना. आणि या ठिकाणी गावातली व्यक्ती वगैरे सगळेजण बसलेले आहेत, कारण सगळे गाववाले धुवायला आलेत. काही परगावची लोक पण आलेत. ही जे टाकत आहे हे परगावची लोक आहेत. आणि काही मुलं जे आई वडिलांसोबत आले असतात ते कंटाळून बसलेले असतात आणि मोबाईल पाहत असतात. मी याला विचारलं काय पाहतो. युट्यूब बघाय. पाणी वाढल्यामुळे खडक पूर्ण स्वच्छ असतात, पण काही ठिकाणी खडक घालायला मिळत नाहीत, म्हणून लोक हे गवतावर देखील असं घालतात. गवत देखील स्वच्छ आहे. आणि इथून तुम्हाला मी दाखवतो डिग्रजच्या कृष्णाकाठचा जो बंधारा आहे तो कसा दिसतोय. हे पहा, इकडे सर्वजण धुत आहेत. आणि इथे जे तुम्हाला दिसेल हा कचरा, हा झाडावर कचरा कशाने बसलाय, तर नदीचं पाणी इतक्या वर येऊन गेले, म्हणजे नदीचं पाणी इतक्या वर येऊन वाहून गेले. ही आपली अंतरुण आहेत आणि आता जागा शोधावीच लागेल. हो झालंय का करलाय. झालंय काय. दोन आहेत. ही मुलं राजस्थानी होती आणि त्यांची अजून 2-3 बोचके आहेत, म्हणजे सर्वात चांगली जागा यांच्याकडे आहे. पण ती आता मिळणार नाही, कारण की लय वेळ लागलाय. आणि आमचा भाऊ आता धुणं धुवायला चालू केलाय. आणि या ठिकाणी बघा, धुणं धुतल्यानंतर असं पिळणंही महत्वाचं असतं, कारण पाणी खूप निघायला लागतं त्यातनं. फुल्ल धोबी पछाड चालू आहे. आणि मागे हे कुटुंब जेवण देखील तिथंच घेऊन आले बघा मित्रांनो, कारण की वेळ लागणार असतो, त्यामुळे काही काही लोक जेवण देखील घेऊन येतात. आणि आता काही लोक हे विकत देतात धुणं धुवायला, 400-500 रुपये घेतात. पण आपण काही वेळ आहे आपल्याकडे. आणि मागे बघा इथं कट्ट्यावर घालायला चांगली जागा आहे, पण ज्याच्या घरी स्लॅब आहे ते नेऊन स्लॅबवरच घालतात. आणि आपण जनरली स्लॅबवरच घालणार आहे. आणि इथं काही वेटिंगमध्ये पण लोक यायला नवीन नवीन. आणि काही जण दुरूनच बाण मारत असतात, पाहत असतात जागा कुठं आहे, आणि नंतर मग गाडी पुढे घेऊन येतात. रिक्षा घेऊन आलेत त्यांनी. आणि या ठिकाणी पहा मित्रांनो, किती पाणी उपनत चालू आहे. आणि या ठिकाणी ही जी जागा झाली आहे ही नवीन झाली आहे, कारण की दरवर्षी इकडं कोण नसतंय, पण आता बहुतेक गर्दी भरपूर आहे. आणि अंग भिजले म्हटलं आंघोळ होऊनच जाऊन दे मग. हे बघा, निरम्याचा फेस पिट्टा पाड लागलाय.
90% तर अंग भिजलेलं असते, मग काय जाताना आंघोळ करून जातात लोक. आता आपण ब्लॉगर आहे म्हटल्यावर लय दिव वेळ कॅमेऱ्याच्या मागे राहणार नाही. आलो मग कॅमेऱ्याच्या पुढं. जितकं जास्त तुम्ही त्यातनं पाणी काढणार तितकंच तुम्हाला हलकं लागणार नाही. धुवून झालाय आणि आता खांद्यावर लादून आम्ही भाऊ आणि मी आलो गाडीवर. आणि आता या ठिकाणी काळा एक बगळा आहे. तो तिथे घाण भरपूर आल्यामुळे बगळ्याचे खायचे तर मासा आलते, त्यामुळे तो मासा पकड्यात गुंग आहे. आणि या ठिकाणी गावातली काही व्यक्तींनी गाडी केली आहे. जास्त कपडे असल्यामुळे कशा नाही तर त्यांनी जुगाड करून गाडी केली आहे. इसे कहते हैं जुगाडू कमलेश. आणि जाताना ही जी मुलं बसले त्यांना आपण हात दाखवला. पाण्यात निवांत पडलाय बघा तो, कारण पूर्ण भिजलाय. आणि यांच्याशी बाय करून आता आपण लगेच चालते होणार आहे डिग्रजच्या कृष्णाकाठी आमच्या घरी वर टेरेसवर धुणं घालण्यासाठी. चला तर मित्रांनो, आता पाहू उद्याचा भाग काय येणार आहे. पुन्हा भेटू उद्या या भागात.